नमस्कार सर्वांना. तर आज बनवणार आहोत आपण होममेड पिझ्झा. तर मी मार्केटमधून हा पिझ्झा बेस घेतलेला, जो त्याच्यामध्ये 2 पॅकेट येतात. एका पॅकेटमध्ये 2 येतात पिझ्झा बेस. आणि हा लावली मी शेजवान चटणी घेतली 1 चम्मच लावून, आणि त्याच्यावरती 1 चम्मच टोमॅटो केचप घेतलेला आहे टाकून. आणि तुम्हाला ज्या ज्या काही भाज्या आवडतात ना त्या तुम्ही घेऊ शकता. मी ह्याच्यामध्ये टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा हे जरा मोठ्या साईजनंच मी कट करून ठेवलेलं आहे. आणि चीज घेतलेला. चीज पण तुम्हाला जसं आवडते, जितकं आवडते त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मी हा जरा जास्त वेळ फ्रीजच्या बाहेर काढून ठेवला, त्यामुळे माझ्याकडून स्लाईस नव्हत्या पडत, मग मी तसंच कट करून टाकलेले. हे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी कट करून टाकला. तर मी भरपूर चीजचा वापर केला, त्यामुळे खूप स्वादिष्ट लागत होता पिझ्झा. चीजमुळे एकदम छान फ्लेवर येतो आणि एकदम चीजही खूप छान लागतो. मुलांनी तर खूपच आवडीनं खाल्ला. एकदम बाहेरच्यासारखा मस्त असं पिझ्झा आपण जर बघितला ना तर घरीच बनवू शकतो. मग मी चीजचे असे छोटे छोटे तुकडे टाकून घेतले त्याच्यावरती. आणि चीजचे मी भरपूर टाकलेले आहेत. ते जरा हे बाहेर ठेवल्यामुळे ते व्यवस्थित झालं नाही, पडत नाही आहे. तसे टाकले. मुलांना नेहमीच काही ना काही चटपटीत बाहेरचं खायला पाहिजे असतं, पण रोज आपण त्यांना काय बाहेरचं देणार, आणि रोज बाहेरचं खाणं काय व्यवस्थित नसतं, तब्येतीसाठी काही एवढं चांगलं नसतं. त्यासाठी मग असे छोटे मोठे प्रकार मी करून बघत असते, आणि खरंच मुलांना खूप आवडला. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा. एवढं काय हार्ड नसते, एकदम साध्या सोप्या वस्तू. जसं ऑर्गॅनो वगैरे, मलाच वाटत होतं ऑर्गॅनो काय मागव, त्यांना काय देतील पिझ्झा. ऑर्गॅनो म्हटलं तर कसं आपल्याला घ्यायची सवय नाही जास्त, बाहेरून आपण घेतला आहे, त्यामुळं हे वाटते की काय म्हणणार काय नाही. पण जेव्हा आपण घ्यायला जातो ना तेव्हा सगळ्या वस्तू मिळतात आणि खूप स्वस्त असतात, जे आपल्याला वाटते नाही बाबा पिझ्झाचं सामान खूप महाग असेल, हे असेल ते असेल, पण तसं काय नाही. एकदा जर दुकानावर गेलो, त्यांना बोललं ना तर एकदम स्वस्तात सर्व काही आता मिळतं. छोट्या छोट्या पॅकेटमध्ये पण मिळतात सगळ्या गोष्टी. मग मी याच्यावर टफिंग करायला घेतलेली. आणखी वरून पिझ्झा ॲड केला, चीज ॲड केलं. आणि ह्याची व्यवस्थित पेपर कट केल्यामुळे ना व्यवस्थित त्याची स्लाईड निघाली बघा. आणि ते मी पूर्ण बाजूनं टॉपिंग करून घेतली, थोडी थोडी सगळ्या बाजूने टाकून घेतली. आणि भाज्या मी जरा जाडसर कट केल्या. मग माझे मिस्टर बोलत होते एवढ्या जाड असतात का भाज्या, मुलं काय खाणार नाहीत तेवढ्या जाड भाज्या. मग मी त्याच्यावरच थोड्या आणखी कट करून घेतल्या. आणि खरं सांगते माझ्या मुलांना एवढा आवडला ना, खूपच खुश झाले, आणि मला पण खूप आवडला. माझा मुलगा तर स्कूलवरून येऊन पण म्हणत होता, मम्मा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मला पिझ्झाच पाहिजे. आणि दर दुसऱ्या दिवशी आता म्हणतात, मम्मा पिझ्झा बनव बरं का. अशा प्रकारे मी जरा जाडसरच कट केलेल्या. आणि ह्याच्यावर टॉपिंग करून घेते. तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात ते टाकू शकता. माझ्याकडे ह्या अवेलेबल होत्या, मग मी एवढ्या भाज्या घेतल्या. हे पण जरा जाडसर कट केलं. मग मी परत त्यांना जरा छोट्या साईजमध्ये कट करून घेते. ह्याच्यामध्ये तुम्ही मका पण ॲड करू शकता, दुसऱ्या कोणत्या भाज्या वेगळ्या वेगळ्या कलरच्या, जर तुमच्याकडे शिमला मिरची असेल तर तेही तुम्ही ॲड करू शकता. ज्या ज्या भाज्या तुम्हाला आवडतात, जे मुलं आवडीने खातात, त्या सगळ्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. माझ्याकडे ह्या एवढ्या अवेलेबल होत्या. आणि माझी मुलं पण जास्त काही आवडीनं खात नाही. कुठल्याही भाज्या असल्या तरी ते काढून टाकतात. पिझ्झामधून पण त्याने काढण्याचा प्रयत्न केला, पण ते काय निघले नाही, व ते त्यांनी खाल्ले. तर अशा प्रकारे आपण मुलांना वेगवेगळ्या भाज्या पण देऊ शकतो. जर जास्त बारीक कट केलं ना त्यांना कळणार पण नाही याच्यामध्ये काय काय भाज्या आहेत. तर छानपैकी मी मस्त याची स्टफिंग करून घेतली वरून. आणि बारीक हे मला सांगत होते ह्या एवढ्या एवढ्या जाड भाज्या आहे बघा, हात करून सांगते एवढं एवढं जाड ठेवलं, काय मुलं खाणार नाही. मग मी परत त्याला थोडंसं आणखी कट करून घेतलं आणि टाकलं त्याच्यावरती, लावून घेतले. तर खूप दिसायला पण बघा ना किती छान दिसतोय, आणि बनवायला पण एकदम इझी आहे. पटकन 10 ते 15 मिनटात आपला पिझ्झा बनवून तयार होतो. मग अशा प्रकारे मी सगळ्या भाज्या लावून घेतल्या, त्याच्यावर थोड्या थोड्या कट केल्या आणि ह्याच्यावरती लावून घेतल्या. मग ह्या भाज्या कट केल्याच्या नंतर मी ह्याच्यावर ऑर्गॅनो टाकला, 1 चम्मच ऑर्गॅनो, 1 चम्मच पिझ्झा सिझनिंग ऑर्गॅनो त्यालाच म्हणतात ते, 1 चम्मच ते घेतलं. आणि चिली फ्लेक्स घेतले मी 1 चम्मच, त्या पण थोडा टाकला, त्याला पण स्वाद खूप छान येतो. अशा प्रकारे हे सजवून टाकून घेतलं मी ह्याच्यावरती. आणि माझ्याकडे ओव्हन वगैरे नसल्यामुळं मी हा
तव्यावरच केलेला आहे. तव्यावर पण खूप इझिली आणि 10 मिनटात 7 ते 8 मिनटात तुमचा पिझ्झा बनवून रेडी होतो. हां बघा, हे छोटं पॅकेट मिळालं मला बाहेर 10 रुपयात पिझ्झा ऑर्गॅनो. जर त्यांना म्हणलं ना किराणा स्टोअरवाल्यांना तर लगेच ते देतात. मग हे मी टाकलं थोडं आणि थोडं चिली फ्लेक्स टाकून घेतले त्याच्यावरती. चिली फ्लेक्सचं पण एक पॅकेट 10 रुपयाला मिळालं मला बाहेर. मग ते टाकून घेतले मी 1 चमच चिली फ्लेक्स. आणि बघा दिसायला किती सुंदर झालेला आहे पिझ्झा, तुम्ही बघू शकता. हे घेतले मी 1 चमच टाकून. तवा थोडासा प्रीहीट करून घेतला आणि तव्यावर थोडंसं बटर टाकलं. ते पूर्ण बाजूनं बघा, ते तुम्ही बघू शकता. गॅस पेटवते आता मी आणि त्याच्यावर ठेवते. आणि हे ना खूपच इझी आहे बनवायला, तुम्ही बघू शकता. आता मी 1 चमच बटर टाकते त्याच्यावर. 1 चमच बटर टाकलं, ते सर्व बाजूने छान पसरवून घेतलं. बटरने पण ना त्याचा स्वाद खूप छान येते, टेस्ट एकदम छान येते, फ्लेवर येतो थोडा बटरमुळे. आणि तो पूर्णपणे मी जेवढा बेस आहे तेवढ्या साईजनं मी ते 1 चमच बटर पसरवून घेतलं. आणि त्याच्यावर मग पिझ्झाचं आपलं जे तयार केलेलं आहे ते ठेवते. आणि याच्यावरती जसं झाकण, तुमच्याकडे लीड असेल, एखादा पॅन असेल त्याची लीड वगैरे सोबत असेल तर तुम्ही ते यूज करू शकता. माझ्याकडे लीड नसल्यामुळे मी जे घरातले भांडं असेल ते जसं बसेल मी प्लेट टाकून बसली, पण ती काय बसत नव्हती. मग मी आणखी याच्यापेक्षा थोडी मोठी प्लेट पण ठेवून बघितली, ती पण काय व्यवस्थित बसत नव्हती. मग त्यामुळे मी ते राहू दिलं आणि भांडं बघितलं, जे भांडं त्याच्यावर व्यवस्थित इथं झाकून ठेवलं जाते असं मी ते भांडं घेतलं त्याच्यावर ठेवायला. आता तुम्ही बघू शकता. ही पण मी दुसरी पण ट्राय केली, ती पण काय बसली नाही. आता मी ह्याच्यावरती ही प्लेट ट्राय केली, ती पण त्यांना पूर्णपणे झाकून नव्हतं जात, म्हणजे वाफ बाहेर निघत होती थोडीफार. तर आपल्याला तसं व्हायला नको, पूर्णपणे झाकून गेलं पाहिजे आणि त्यातली वाफ त्याच्यातली त्यातच राहिली पाहिजे. ह्यासाठी मग मी मोठं भांडं घेतलं, ते ठेवलं आणि थोडंसं 2-4 शिंतोड्याचं पाणी टाकलं, म्हणजे त्यामुळं वाफ तयार होते आणि त्यामुळे ते चांगलं स्मोकी होऊन ते शिजायला हे भेटते, लवकर होणार ते त्या वाफेमुळं. त्यासाठी मग मी हे भांडं याच्यावर परफेक्ट बसलं, मग मी हे भांडं ठेवून घेतलं त्याच्यावरती आणि जास्तीत जास्त 8 मिनिट मी ते शिजवून घेतलं. आणि एवढं छान झालं ना, बघू शकता तुम्ही. पोरांना दिला तर खूपच आवडलं ते. माझ्या मुलाला विचारलं कसं वाटते, ते खूप छान झालं, एकदम बेस्ट झाला.